ची बातमी बीडमधून। बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी या गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील डोंबरी नदीवरील पुलाचं काम गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहे। जयदत्त क्षीरसागर आणि आमदार संदीप क्षीरसागर यांचं हे गाव आहे। तसंच गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची देखील दुरवस्था झाली। यामुळे नागरिकांना पाऊस पडल्यानंतर नदीच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। इथे परिस्थिती नेमकी काय सांगतायत आमचे प्रतिनिधी योगेश काशीद। बीड ते खरवंडी जोडला जाणारा राष्ट्रीय महामार्ग आणि याच राष्ट्रीय महामार्गावरती नवगण राजुरी येथे गेल्या 10 वर्षापासून पुलाचं काम चालू आहे। मात्र ते पुलाचं काम अद्यापही बंदच आहे आणि याच बंद असलेल्या कामामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून या नदीपात्रामधून प्रवेश करावा लागत आहे। 100 ते 150 गावांना जोडला जाणारा हा रस्ता आहे। राष्ट्रीय मार्ग म्हणून याकडे ओळखलं जातं। बीड ते खरवंडीकडे जाणारा हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे मोठी रहदारी आहे। त्याचबरोबर धाकटी पंढरी श्री क्षेत्र संस्था नारायणगडाला देखील हा रस्ता जोडला जातो। या पुलाचं काम कधी होणार आणि पुलाचं काम कशामुळे बंद आहे हा मोठा प्रश्न इथल्या प्रवाशांना नागरिकांना आहे। आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे मूळ गाव आहे आणि यांच्याच गावामधला हा पूल बंद असल्यामुळे बीड जिल्ह्यातला आणि त्याचबरोबर मतदारसंघातला विकास कसा होईल हा देखील प्रश्न आता या ठिकाणी निर्माण झालेला आहे। नक्कीच नवगण राजुरीमधला पूल कधी होतोय आणि जीव मुठीत धरून जाणाऱ्या प्रवाशांची कधी हाल थांबतात हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, नवगण राजुरी, बीड।